माझ्या आयुष्यात जे काही चांगलं घडलं ते ऑल बिकॉज ऑफ स्वामी, आणि माझ्या आयुष्यात जे काही माझ्याकडून वाईट घडलं ते माझं कर्म असं मी समजतो. माझ्या आयुष्यात ज्या पण काही चांगल्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या स्वामींनी केलेल्या आहेत. मी त्यांच्याकडे काहीही मागितलं आहे, म्हणजे ऑडिशनला आता उद्या जायचं आहे, मला जीन्स घ्यायला पैसे नाही आहेत, इथपासून ते सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडे मागितल्या. आणि कुठून तरी काम यायचं आणि पैसे मिळायचे आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचा. अशा सगळ्याच गोष्टी दत्त महाराजांच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने माझ्या आयुष्यात झाल्या. आणि आत्ताही जे काही चांगलं माझ्या आयुष्यात घडतं आहे ते महाराजांची कृपा आणि अगेन आईवडिलांचे आशीर्वाद, सद्गुरूंची कृपा आणि तुमचं कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्यासोबत असणं फार गरजेचं असतं योग्य ट्रॅकवरती येण्यासाठी. का ट्रॅकवरती आल्यानंतर मग ठरवायचं आपल्याला डोंबिवली फास्ट पकडायची आहे का कल्याण स्लो पकडायची आहे. मी तरी स्लो पकडली, कारण फास्टचं काय कधी अपघात होऊ शकतो. जेव्हा तुम्ही इतरांचे मीडिएटर होता ना, तेव्हा देव तुमच्यासाठी पण कोणीतरी मीडिएटर बनवून ठेवलेला असतो आणि त्या ह्याच्याने तो माणूस उभा राहतो आणि त्या परिस्थितीतनं तुम्हाला तो बाहेर काढतो. त्याच्यामुळे मला असंख्य वेळेला माझ्या क्षेत्रामध्ये पण चढउतार खूप वेळेला पाहिले आणि रिलेशन खूप मॅटर करतं कुठल्याही क्षेत्रामध्ये. तुम्ही कोणाबरोबर कसे संबंध ठेवता, मग तुम्ही जेव्हा थोडेसे हे होता तेव्हा त्यांच्याबरोबर कसे वागता, त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड करतात. कलाक्षेत्रात तर असिस्टंट बरोबर कायम चांगलं वागायचं, कारण तो फ्युचर डिरेक्टर असतो. डिरेक्टरने तर तुम्हाला काम दिलेलंच असतं ना, त्यामुळे बाकीची जी मंडळी असतात ना ती खूप महत्त्वाची असतात. आणि मला मी जेव्हा नाटकात काम करत होतो तेव्हा मी पडद्यामागचं पण काम केलेलं आहे आणि प्रॉपर्टी लावायचं पण काम केलेलं आहे. त्याच्यामुळे माझी ती जी एक हे आहे ना, ती पडद्यावरती जे दिसतात चमचमणारे त्यांच्यापेक्षा पडद्यामागचे जे असतात राबणारे त्यांच्यासोबत जास्त हे आहे, बाउंडिंग आहे. हवा कोणाच्या डोक्यात जात नाही. मी पण माणूस आहे, माझ्याही डोक्यात हवा जात असेल, कधी पंक्चर पण होत असेल, तर मी देवाकडे तेवढीच प्रार्थना करतो, हवा गेली तर ती पंक्चर करत राहा. अगेन आई आपलं दैवत आहे आणि ती आई माझी हवा काढण्यामध्ये, माझी हवा काढण्यात तिला कळतं की ह्याची हवा काढायला पाहिजे आता, त्यामुळे ती काढत असते हवा. आणि आपल्याला देव ठेच त्यासाठीच देतो, हवा निघते. त्यामुळे माझी तर अशी प्रार्थना राहील की ती हवा वारंवार निघत राहावी. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.